हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, इडली डोसा वगैरे केलं की आपण नेहमीच आहे ना हिरवी चटणी जी आपली ओल्या नारळाची असते ती आपण करतोच। पण ना थोडासा काही बदल असेल ना तर नक्कीच सगळ्यांना आवडतो। म्हणून आज आपण आहे ना एक स्पेशल चटणीचा प्रकार करणार आहोत। ती आहे टोमॅटोची मस्त अशी लाल चुटूक चटणी। आता ही जी चटणी आहे ती 2 ते 3 दिवस आहे ना फ्रीजमध्ये छान टिकते, एकदम चविष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना की थोडासा जो त्या चटणीमधला किंचित टँगी जो आहे, किंचित आंबटपण आहे ना, तो इतका सुंदर उतरतो आणि चविष्ट लागतो। आता ही चटणी तुम्ही इडली, डोसा, आप्पे, पुरी, पराठे या सगळ्याबरोबरही खाऊ शकता। तुम्ही अगदी टिफिनमध्ये पण देऊ शकता। जर थोडीशी घट्ट ठेवली ना तर नक्कीच आहे ना लहान मुलांना सुद्धा आवडेल। सो करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। टोमॅटोच्या चटणीसाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे। त्यात ना 1 चमचा आहे ना तेल घालून घ्यायचं। आता इथे मी ना खोबऱ्याचं तेल, कोकोनट ऑइल यूज करते। ह्याच्याऐवजी तुम्ही रेग्युलर आपलं जे ऑइल असतं ते तुम्ही यूज केलं तरी चालू शकतं। आता आपण कोकोनट ऑइल यूज केलंय। सो थोडं गरम झाल्यावर आहे ना आपण त्याच्यात आलं टाकायचंय। तुम्ही रेग्युलर ऑइल यूज केलं तर मग तुम्ही चांगलं कडकडीत तापवून घेऊ शकता। 4-5 लसणाच्या पाकळ्या आपण आता ह्याचा कच्चेपणा घालूयात। अगदी 30-40 सेकंद परतून घेऊया। त्यात आता अगदी थोडीशी चिंच, म्हणजे चिंचेचा अगदी थोडासा बारीक तुकडा, पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी कोथिंबीर, एक मीडियम कांदा असा मोठा चिरून घेतलेला आहे तो। आता अगदी 1 मिनिट आपण हे परतून घेऊया। हे मिश्रण परतताना ना आपलं जे खोबऱ्याचं तेल आहे, कोकोनट ऑइल आहे, त्याचा अरोमा म्हणजे इतका सुगंध खूप छान येतो। तर तुम्ही ना रेग्युलर ऑइल यूज करत असाल तर त्याच्याऐवजी नक्कीच आहे ना काही पदार्थांमध्ये ना कोकोनट ऑइल यूज करून बघा। खरंच ते म्हणजे बेनिफिशियल पण आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागतं। 1 मिनिट आपण परतून घेतलेलं आहे। आता त्यात ना 2 मोठे टोमॅटो मी ना असे मोठे तुकडे करून टाकलेले, 1 चमचा सांबार मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने, चवीप्रमाणे मीठ, टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा गूळ। आता 1 मिनिट आपण हे सगळं परतून घेऊया। एक मिनिट आपण परतून घेतलेला आहे। आता त्यात थोडंसं पाणी घालूया आपण। कसं होतं की ना कांदा टोमॅटोला पाणी सुटतं, पण बऱ्याच वेळा काय होतं की मे बी ना ते इव्हॅपरेट होऊन खाली लागू शकतं। यासाठी आपण थोडं पाणी घालत आहोत शिजण्यासाठी। आता ना लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटं आपण ना ह्याची छान वाफ काढून घेऊया। 4 मिनिटं झालेली आहे बघा। पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, तरी थोडंसं आहे ना आहे, म्हणजे थोडंसं असं ओलसर आहे, जे आपल्याला बरोबर आहे, हे योग्य आहे। आता काय करायचं आहे की ना गॅस बंद करायचा आणि आता हे मिश्रण गार करून घेऊया। चटणीचं मिक्सचर गार झाल्यावर आपण आहे ना एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। आता आपण आहे ना चटणी वाटून घेऊयात आणि किती तुम्हाला म्हणजे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता। चटणी आपण छान बारीक वाटून घेतलेली आहे। त्यात आपण खोबरं पण घातलं होतं, त्यामुळे छान मिळून आलेली आहे। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि फोडणी देऊया। 1 चमचा मी आहे ना कोकोनट ऑइल तापवून घेतलेलं आहे। त्यात आता 1 चमचा आपण आहे ना उडीद डाळ घालून घेऊया। थोडीशी आपण आहे ना लालसर होऊन देऊयात ही। त्यात आता अर्धा चमचा मोहरी। मोहरी आहे ना कायम आहे ना डाळीच्या नंतर टाकायची, कारण काय होतं की डाळ जाड असते किंवा कोरडी असते, ती आहे ना थोडीशी लालसर व्हायला वेळ लागते। पाव चमचा हिंग, कढीपत्ता। आपली फोडणी आहे ना मस्तपैकी आहे ना खमंग अशी तयार आहे। आता आपण ती चटणीला देऊन घेऊया। आता ही जी फोडणी आहे ती मस्त खमंग आहे ना, ह्याच्यात आपण मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार आहे। फ्रेंड्स, मस्त अशी चविष्ट, थोडीशी आंबट आणि तिखट अशी टोमॅटोची चटणी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे। फ्रेंड्स, ही चटणी आहे ना फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस छान टिकते।